आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. महाराज ते आपण त्या ठिकाणी ह्या व्यासपीठावर ह्या धर्ममंडपात केलं पाहिजे. महाराज ऐका ना, कोणी कोणी नामचिंतन केलं. जातीभेद आपण मानतो महाराज. माझ्या ज्ञानोबरायांनी मिळविली मांदी वैष्णवांची. माझे चोकोबराय, माझे गोरोबा काका, माझे सावता महाराज, माझे सेना महाराज, रोहिदास महाराज, एवढंच नव्हे सर्व महिला संतांना सुद्धा एकत्रित केलं बरं का महाराज. सोयराबाई असतील, मुक्ताबाई असतील, जनाबाई असतील, कान्होपात्रा असतील, तिथं कोणताही जातीभेद नाही, स्त्री पुरुष. यामध्ये माझ्या चोकोबरांच्या पत्नी सोयराबाई. ह्या कलियुगामध्ये सुद्धा, ह्या वैज्ञानिक युगामध्ये सुद्धा, ह्या विज्ञान युगामध्ये सुद्धा सोयराबाईंचं चरित्र आदराने वाचलं जातं महाराज. अशा संत सोयराबाई वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेल्या. चोकोबरांनी पंढरपूरला जात असताना आपल्या पत्नीचा, सोयराबाईंचा निरोप घ्यावा. आपणा सर्वांना दृष्टांत तो पहिला माहिती आहे. तरी धावत्या वेगानुसार थोडासा स्पर्श त्या ठिकाणी करते. जाताना सोयराबाईंनी सांगावा, हो पंढरपूरला चाललाय, पण माझं बाळणपण जवळ आलंय, तुम्ही माझ्या बरोबर नाही, पण जाता जाता त्या वाटेवरती माझ्या ननंदबाई आहेत, त्यांना तरी निरोप द्या हो. एकाला दोघी असावं महाराज. बाळणपण या शब्दाचा जर विग्रह केला ना, बाळंतपण, बाळ होत असताना यदा कदाचित जिचा अंतही होऊ शकतो, त्याचं नाव बाळंतपण आहे. म्हणून त्या आईला कधी दोष देऊ नका महाराज, जी स्वतःच्या जीवाचा परवा करत नाही महाराज. आता पूर्वीच्या माता भगिनी म्हणतात की नॉर्मल डिलिव्हरी, नॉर्मल बाळंतपण ती खरी आई, आणि इकडं इथभर पोट कापून सिझरची परिस्थिती असते तिचं ती नाही का आई? हा अहो, तुम्हाला एवढा चाकू कापला तर तुम्ही हातभर करता माऊली, सिझरची परिस्थिती काय होय आजी? हा आयुष्यभराच्या वेदना आहेत महाराज सिझरमध्ये, लक्षात घ्या. बाळंतपण जवळ आलेलं आहे, नंदबाईला पाठवा. जाताना फक्त मी निरोप देतो. आता चोखोबारा असतील तर सर्व तुमच्यासारखे चोखोबारा असतील, तुम्हाला कितीही आठवण करून द्या बरं का बाबा, कितीही आठवण करून द्या, लक्षात राहत. इकडं नाही, मुलगा आहे ना त्यांच्या, म्हणून इकडं तक्रार केली बरी असते मेन माणसाकडं. महाराज बरं का असं म्हटलं की हा आणतो, घरी आल्यावरती हा विसरलं घेऊन असं. पण त्यांनी आपल्याला समजून घेतलं पाहिजे आणि आपणही त्यांना समजून घेतलं पाहिजे. महाराज संसाराचा व्यापार असतो. ठीक आहे म्हणले, देतो निरोप. चाललेला आहे. पंढरपूरला जाऊन पोच झाले चोकोबराय. अखंड देवाचं नामचिंतन. इकडं बाळणपण जवळ आले. बाळणपणाचा दिवस देखील उजडला. असह्य वेदना व्हायला लागल्या सोयराबाईंना. नंदबाई काय आल्या नाहीत, आता कोणाला आवाज देऊ? घरामध्ये तर कोणीच नाही महाराज. अक्षरशः डोळ्यातून अश्रू वाहतायत, हात थरथर कापतायत. कोण येणार माझ्या अशा संकट काळी? फक्त भगवंताचे दुःखाच्या क्षणी आठव झाला ना महाराज, दुःखाच्या वेदना कुठेतरी कमी होतात बरं का माऊली. फक्त त्या क्षणाला भगवंताचा आठव व्हायला पाहिजे. पण आपल्याला दुःखाच्या क्षणी बाकीचे सगळे आठवतात, फक्त परमात्मा आठवत नाही. म्हणून ह्या संकट काळी जोपर्यंत आपण त्याला आवाज देत नाही, तोपर्यंत परमात्मा आपल्यासाठी धावून येत नाही. कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, वेळ का सखया लावी येला. ज्यावेळेस आवाज दिला ना द्रौपदी मातेने, त्यावेळेस भगवान परमात्मा आले. त्यांना सगळं माहिती असतं, फक्त आवाज देण्याची वेळ असते. सोयराबाईंना वाटलं की अशा परिस्थितीमध्ये मी कुणाला आवाज द्यावा. फक्त पंढरीचा मालक त्या ठिकाणी आठवला. पांडुरंगा विठ्ठला, आता तूच माझी आई होऊन, तूच माझी बहीण म्हणून या ठिकाणी ये रे बाबा माझ्या बाळंतपण करायला. आवाज दिला महाराज. त्या क्षणाला महाराज क्षणाचाही विचार न करता चोकोबरांच्या बहिणीचं रूप धारण करून साक्षात पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी आलेले. वैनी उघडादार हाका मारी, हे वैनी उघडादार हाका मारी, वैनी उघडादार हाका मारी, वैनी उघडादार हाका मारी. चोकोबाची बहीण झाला शारंगर, चोकोबाची बहीण झाला शारंगर, चोकोबाची बहीण झाला शारंगर, चोकोबाची बहीण
आशा रंगधर, वहिनी उघडा दार. हाका मारी, दारामध्ये उभा राहून भगवान परमात्मा हाका मारतात की उघडा, मी आले महाराज. चोकोबारायांच्या बहिणीचं नाव काय माऊली? चोकोबारांच्या बहिणीचं नाव निर्मळा. काय? लक्षात राहू द्या बरं का. निर्मळा त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आल्यानंतर जे काही बाळणपणाचं असतं ना महाराज, नाणे दोन्ही स्वतः भगवान परमात्म्याने निर्मळ्याच्या स्वरूपामध्ये, त्याच्या रूपामध्ये केलेलं आहे. पुत्र झाला महाराज चोकोबारांना, पुत्र. त्या पुत्राला डोकावरून कुरवळलेला आहे महाराज. काय तो जीवात्मा असेल महाराज. 6 महिने माझ्या पांडुरंग परमात्म्याने, माझ्या बापाने त्याला सांभाळावं. काय जीव असेल महाराज, तो पुण्य जीव आहे. त्याचं नामकरण साक्षात भगवान परमात्म्यानं केलं. कर्ममेळा त्याचं नाव. काय नाव आहे? कर्ममेळा महाराज. एवढंच नव्हे, परात म्हणतात, परात कणिक मळायचे बरं का, ताट नाही, परात. परातीमध्ये शर्करा घेतले, ते मोठे खडे घेतले महाराज साखरेचे आणि गावभर वाटले. त्यावर थांबला नाही भगवान परमात्मा, अर्थात ते निर्मळा. चूलबंद त्या ठिकाणी जेवण घातलं. अरे कोणती ननंद करते महाराज अशी गोष्ट? कुठल्या नंदेला वाटतं महाराज? तेवढा पुरतं तेवढं झालं वय, झालं. भाग्यवान आहे सोयराबाई, त्यांना अशी ननंद मिळाली महाराज. अशी ननंद भेटायला भाग्य असावं लागतं महाराज. साक्षात भगवान परमात्मा सोयराबाईंच्या ननंदबाई झालेल्या आहेत. आनंद झाला, माझ्या चोकोबाशी पुत्र झाला म्हणून वाटेली शर्करा महाराज. आलं का लक्षामध्ये? सगळं झाल्यानंतर त्या ठिकाणी सोयराबाईंना आनंद झाला, पुत्र झाला महाराज. दिवसामागून दिवस लोटले. इकडं चोकोबारायांना आठवण आली. सगळं झाल्यानंतर सोयरेने सांगितलं होतं निरोप द्यायचा, आता चला 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 चला. निघाले की गडबडीत महाराज धोतर घालून. इकडं भगवंताला चाहूल लागली. आता इकडून चोकोबाराय निघालेले. आता मला मात्र परतीच्या प्रवासाला निघावं लागेल. त्यांची माझी भेट झाली तर मग सगळंच संपलं महाराज. आता मी येते बरं का वहिनी, मी आता येते. अहो आता कुठं चालला ताई साहेब? अहो ते येतील, आता तुमची भेट होईल. इतक्या दिवस थांबला माझ्यासाठी, लेकरासाठी थांबला आणि आपल्या दादाला न भेटताच चालला. तीच तर अडचण आहे. त्यांची माझी भेट होईल तीच तर मोठी अडचण आहे. मनामध्ये म्हणतात बरं का भगवंत, गेलं पाहिजे अहो जरा थोडंसं. आता किती दिवस राहणार महाराज मी, शेवटी पाहुणी नाही का. निघाले आहेत गडबडीने अहो, परंतु चोळी बांगडी तरी, कारण जी बाळणपण करते ना महाराज, ती फार मुख्य असते महाराज. तिला कधी असं लावू नका महाराज वाटत. तिला योग्य तो पाहुणचार, जे काही सन्मान आहे ते केल्याशिवाय पाठवायचं नसतं. ही आपली भारतीय परंपरा आहे महाराज. चोळी बांगडी ते काय नको, फक्त एकच वचन दे, माझ्या चोकोबारायांच्या कधी भजनाच्या आड येऊ नको. कधी भगवंताचं नाम घेत असेल तर त्याच्यामध्ये आडपाया घालू नको. दिलं वचन ताई साहेब, दिलं. तुम्ही निश्चिंत होऊन जा, सावकाश जा बरं का महाराज. हे जे प्रेम असतं ना महाराज भाऊजे आणि नंदेचं, फार दुर्मिळ पाहायला मिळतं महाराज. लक्षात घ्या, नात्यामधलं परिवारातील प्रेम महाराज त्या ठिकाणी कमी होत चाललंय महाराज. ही प्रेम टिकून राहणं ही काळाची गरज आहे. तुम्हाला पैसा मिळेल, सगळं जागच्या जागी मिळेल हो, पण प्रेम विकत घेण्याची गोष्ट नाही, ती देवाण घेण्याची गोष्ट आहे. तुम्ही ज्या वेळेस प्रेम द्याल त्यावेळेस तुम्हाला मिळणार आहे. जाते हा, येते हा, असं म्हणून सर्वांना त्या ठिकाणी विचारून परमात्मा निघाला. सर्वांशी पुसून तो गेला तो सावळा महाराज. त्या ठिकाणी निघालेले आहेत पांडुरंग परमात्मा एका दिशेने, एका वाटेने, आणि तिकडून चोकोबाराय दुसऱ्या रस्त्याने आले. आल्यानंतर हातामध्ये कर्ममेळा घेऊन उभाच होत्या सोयराबाई. जसं काय चोकोबारांची वाटच पाहतायत. मला वाटलंच होतं सोयरे, तू माझी वाट पाहत असशील. आता ह्यांना काय माहिती निरोप द्यायला उभा आहे म्हणून. सांभाळी हा आपला कर्ममेळा, सोयराबाई म्हणतात. आता सोयराबाईंच्या जागेवर जर आपल्यासारखी सोयरा असते तर म्हणले असते शॉल श्रीफळ घ्या निघा. 6 महिने आलेच नाही म्हटल्यानंतर ना महाराज काय महाराज, आपण यथोचित मान सन्मान केला असता त्यांचा. पण ती सोयराबाई होत्या महाराज, लक्षात घ्या. हा घ्या म्हणले, पुत्र झालाय तुम्हाला. आनंद अश्रू व्हायला लागले. कसं काय, मदतीला कोण? मग त्यांनी सगळं सांगायला. अहो आताच गेल्या म्हणले ताई साहेब, तुमची भेट नाही का झाली? कोण ताई साहेब? असं काय करता? माझ्या ननंदबाई निर्मळा ताई. वेडबीड लागलं काय म्हणले तुला सोयरे? बाळणपणामध्ये जरा डोक्यावर, पूर्वीच्या आजीबाई म्हणायच्या बरं का, तुमच्या काय डोक्यावर परिणाम झाला बाळणपणामध्ये? म्हणजे होतं, स्त्रियांच्या जीवनावरती परिणाम होतो महाराज ह्या सगळ्या गोष्टीचा. शारीरिक गोष्टी तसं मानसिक पण गोष्टी असतात.
नाही हो म्हणले, मी कशाला खोटं बोलू माऊली, माझं खोटं वाटतंय का? गावातील महिला भगिनींना विचारा, गाव बंद चूल बंद त्या ठिकाणी जेवण दिलं म्हणले, शर्करा वाटली, खरं म्हणते तो. त्यांच्या बोलण्यातून जी वर्णन येत होतं ना महाराज, त्यावरून कुठेतरी चाहूल लागली, ही माझी निर्मळा नसून, अरे माझ्या निर्मळेच्या घरी तर 18 विश्व दारिद्र्य, ती काय गाव जेवण देणार आहे म्हणे. पण जे वर्णन करते ते निर्मळेचं नसून दुसरं तिसरं कोणाचं असेल. धावत पळत घरामध्ये गेले, माऊली अंगावरती काटे येतात सांगायला. जे चोकोबारांनी पाहिलं ना घरातील वर जे काही प्रसन्न वातावरण, सर्व बुक्याचा आणि तुळशीचा त्या ठिकाणी सुवास दरवळत होता महाराज. अक्षरशः आनंद अश्रू डोळ्यातून व्हायला लागलेत की आपल्या सोयऱ्यासाठी, आपल्या कर्ममेळ्यासाठी साक्षात माझा जगाचा बाप या ठिकाणी माझ्या बहिणीचा अवतार घेऊन आलेला आहे. अगं सोयरे, मी धन्य नाही, मी भाग्यवान नाही, मी तरी अर्धा आहे ग, पण तू पूर्ण आहेस. कशी काय पूर्ण आहेस तू? की मी तर त्याच्या दर्शनाला गेलो, पण तो तर तुझ्या बाळणपणासाठी, तुझ्या संगोपनासाठी या ठिकाणी आला ग, राहिला, 1.25 महिने राहिला महाराज. हे सगळं कशा करता झालं महाराज? धन्य भाग्य तुझे, कैसी बेटी झाली, येथे बाई आले पांडुरंग. कस काय आला पांडुरंग परमात्मा? सांग ना सोयरे, असं तू काय केलं? सोयराबाई म्हणले, मी दुसरं तिसरं काहीच केलं नाही, फक्त आणि फक्त भगवंताचं रामनाम अंतकरणातून स्मरण केलं. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजरी, ही 2च नामे मी अंतकरणापासून घेतली आणि परिणाम काय झालं? आपुली आपण करा सोडवण, माझी सोडवणूक पांडुरंग परमात्म्याने केली. म्हणून महाराज आपल्या वारकरी संप्रदायाचा एकच मंत्र आहे, तो म्हणजे कोणता? रामकृष्ण हरी. तुम्ही रामकृष्ण हरी आणि विठ्ठल दोन्हीही एकच आहे. आपण भेदाभेद त्या ठिकाणी करतो. विठ्ठलाचं नामचिंतन केलं काय आणि रामकृष्ण हरी केलं काय? दोन्हीही एकच आहे. कारण आपल्या वारकरी संप्रदायाचं कुलदैवत कोणतं आहे? पांडुरंग परमात्मा. विठ्ठल कुळीचे दैवत, आगमनिगमाचे स्थान. म्हणून महाराज त्या ठिकाणी महाराज म्हणतात, मी जर वाचेने कोणतं नाम घेतलं असेल ते नाम अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज सांगतात, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे. तुका म्हणे एकदा उदार अंतकरणाने वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रुक्माई भजन